सध्या तुम्ही सोशल मीडिया उघडलं की तुम्हाला फक्त एकाच नावाची चर्चा दिसेल, ते म्हणजे खान सर. पण आता ही चर्चा केवळ एका बातमीपुरतीच राहिलेली नाहीये, तर सोशल मीडियावरती या प्रकरणाला आता दोन अत्यंत आक्रमक अशा बाजू मिळाल्या आहेत. एका बाजूला पोलिसांचा कायदेशीर तपास आणि गंभीर कलमांच्या खाली झालेली FIR आहे, तर दुसऱ्या बाजूला खान सरांच्या समर्थनामध्ये लाखो विद्यार्थी आणि त्यांचे पाठीराखे ढाल बनून आता उभे राहिले आहेत. इंटरनेटवरती समर्थकांचे आणि विरोधकांचे जणू काही दोन गटच पडले आहेत आणि एकमेकांवरती चिखलफेक सुरू आहे. या गोंधळामध्ये आणि आक्रमकतेमध्ये नेमकं सत्य काय आहे पाहूयात. पण या वादाच्या मुळाशी जाण्याच्या आधी हे खान सर नेमके कोण आहेत हे समजून घेऊयात. खान सर हे पाटण्यामधील अत्यंत प्रसिद्ध शिक्षक आणि भारताच्या बाहेरील सर्वात मोठ्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलपैकी एकाचे मालक आहेत. UPSC, रेल्वे, बँकिंग किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या गरीब आणि ग्रामीण भागामधील मुलांना अगदी कमी फीमध्ये दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ते संपूर्ण देशामध्ये ओळखले जातात. त्यांची गावरान, रंजक आणि हसत खेळत शिकवण्याची शैली इतकी लोकप्रिय आहे की देशामधील कोट्यावधी तरुण त्यांना आपला आदर्श मानतात आणि त्यांच्या एका आवाजावर लाखो विद्यार्थी एकत्र येतात. थोडक्यात सांगायचं तर ते फक्त एक शिक्षकच नाहीये, तर विद्यार्थ्यांसाठी एक ब्रँड आणि भावना आहे. आता मूळ मुद्द्यावर येऊयात. 2 जूनच्या रात्री नेमकं काय घडलं आणि पोलीस तपास काय सांगतो? इथे सुरू झालाय बॅनर वॉर. पाटण्यामधील मुसल्लापूर हाट परिसरामध्ये ज्ञानबिंदू कोचिंगचा बोर्ड झाकून खान सरांच्या व्यवस्थापनानं स्वतःचे बॅनर्स लावले. 2 जूनच्या रात्री यावरनं वाद निर्माण झाला आणि प्रतिस्पर्धी संस्थेच्या काही लोकांनी खान सरांच्या कोचिंगवरती हल्ला करून दगडफेक केली, तोडफोड केली, ज्यामध्ये एक गार्ड जखमी झाला. घटनेनंतर खान सरांनी आरोप केला की विरोधकांनी 8 ते 10 राऊंड गोळ्या चालवल्या आहेत. पण जेव्हा सोशल मीडियावरती CCTV फुटेज व्हायरल झालं तेव्हा चित्र वेगळंच होतं. त्यामध्ये विरोधी बाजूचे लोक नाही, तर स्वतः खान सरांचे 2 वैयक्तिक बॉडीगार्ड्स हवेमध्ये गोळीबार करताना रंगेहात पकडले गेले. पोलिसांनी त्या दोनही गार्ड्सना अटक केली आहे. चौकशीमध्ये त्यांनी पोलिसांना म्हटलंय की खान सरांनीच आम्हाला गोळी चालवण्यासाठी सांगितलं होतं. या कारणामुळे पाटणा पोलिसांनी खान सरांवरती हत्येचा प्रयत्न आणि आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवलाय, ज्यामध्ये थेट अटकेची तरतूद आहे. जसा हा गुन्हा दाखल झाला तसे सोशल मीडियावरती खान सरांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले. पोलिसांच्या या कारवाईनंतर लाखो विद्यार्थ्यांनी खान सरांच्या समर्थनार्थ पोस्टचा पाऊसच पाडला. समर्थकांचा असा थेट आरोप आहे की खान सर गरिबांना स्वस्तामध्ये शिकवून मोठ्या शिक्षण माफियांचे कोट्यवधी रुपयांचं मार्केट खराब करतायत आणि म्हणूनच इतर क्लासेसचे मालक आणि व्यवस्थापन मिळून खान सरांना खोट्या प्रकरणामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतायत. तर दुसरीकडे ज्या ज्ञानबिंदू कोचिंगच्या संचालकांना पोलिसांनी अटक केली होती त्यांचे विद्यार्थी देखील खान सरांच्या विरोधामध्ये तितकेच आक्रमक झालेत. म्हणजे सध्या सोशल मीडिया हे शिक्षणाचे व्यासपीठ उरलेलं नाहीये, तर 2 शिक्षकांच्या समर्थकांचं युद्ध मैदान बनलंय. खान सरांचे शिक्षण क्षेत्रामधील योगदान आणि गरिबांबद्दलची त्यांची तळमळ ही नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. पण दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्था ही सर्वांसाठी सारखीच असते. जर एखाद्या शिक्षकाच्या आदेशावरनं त्याचे सुरक्षा रक्षक रस्त्यावरती बंदुका चालवणार असतील तर विद्यार्थ्यांच्या समोर कोणता आदर्श निर्माण होतोय? एक पालक, एक नागरिक म्हणून मला असं वाटतं की हा कोचिंग क्लासेसच्या अवाढव्य बिझनेसमधील वर्चस्वाचा लढा आहे. माझी विद्यार्थ्यांना एकच कळकळीची विनंती आहे की तुम्ही कोणत्याही शिक्षकावर प्रेम करा, पण त्यांच्या व्यावसायिक लढाईमध्ये स्वतःचं करिअर आणि भविष्य पणाला लावू नका. सोशल मीडियावरती हिंसक होऊ नका. दरम्यान सत्य काय आहे ते न्यायालय ठरवेलच. मात्र तुम्हाला काय वाटतं, या संपूर्ण वादामध्ये चूक नक्की कोणाची? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ नक्की शेअर करा.